कसे आहात सर्वजण? आय होप इच अँड एव्हरी वन ॲब्सोल्युटली गुड. तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मी ग्लूमर गर्ल डॅश गायू म्हणजेच गायत्री. तर आज मी म्हणजे मामाकडे आलेले आहे आणि आज माझी नानी खेकड्याची भाजी करत आहे. तर मी ती तुम्हाला रेसिपी दाखवते. चला. काय आहे नानी ते? खेकड्याची भाजी. तू काय टाकायलीस? आधी काय करावं लागते? खेकडा धुवावं लागते. खेकडा धुवावं लागते. बारीक करावं लागते. मिक्सर करून काढावं लागते. बारीक करून मग पाणी काढावं लागते. मग खेकड्याची भाजी करावं लागते छान छान. हे खेकड्याचे पाणी आहे का? हो. मग पुन्हा ते कोथिंबीर टाकावं लागते. अद्रक लसूण. ही बॅक डायरेक्टर स्क्रिप्ट. नानी आज काय करायलीस? खेकडे आणले. खेकडे धुवून घेतले. धुवून बारीक केले. बारीक करून चांगलं पाणी काढले त्याच्यातून. मग त्याच्यानंतर मग उकळून घेतले. उकळून घेऊन नंतर मग त्याला पनीर दिले. छान छान भाजी केली. ह्याच्यात तू काय काय टाकलंस? त्याच्यात मसाला टाकले. कोणते मसाले? मसाला टाकले. काळा मसाला टाकले. अजून काय खोबरं टाकले. सुंठ काही मिरे सगळं टाकले. किती चमचे टाकलेस? चवीनुसार का कसं? 2 चम्मच टाकले. ठीक है. देखो गाइस, ऐसे बनाते हैं खेकड़े की भाजी. खेकड्याची भाजी. फुल रेसिपीचा व्लॉग असणार बाई. जर कोणाला आवडत असेल तर नक्कीच फॉलो करा. अशी छानपैकी भाजीला ना उकळी येऊ द्यायची आणि मग त्याच्यानंतर एका ह्याच्यामध्ये काय टाकलंस ना त्याच्यात मिरे असं टाकून त्याच्यामध्ये टाकायचं. ह्याच्यामध्ये सुंठ मिरे वगैरे ते घ्यायचं आणि मग त्याला कुटायचं म्हणजे त्याची बारीक पेस्ट करायची आणि ह्याच्यामध्ये ते टाकून टाकायचं. अशी बारीक कोथिंबीर कापून घ्यायची आणि अशी उकळी येऊ द्यायची. नंतर असे कोथिंबीर वरून टाकायची. असं कोथिंबीर टाकल्यानंतर उकळी येऊ द्यायची. असं छान खेकड्याची भाजी छान छान अशी उकळी येऊ द्यायची. झाली भाजी. भाकर घ्यायचं. कांदा लिंबू घ्यायचं. छान छान जेवण करायचं. अशी माझी खेकड्याची भाजी आवडली असली तर नक्कीच सांगा.